47 रोनिन. कोबायाशींची शिक्षण पद्धती एकमेवाद्वितीय होती हे जरी खरं असलं तरी त्यांच्या विचारांवर युरोपीय आणि इतर परदेशी विचारांचाही खूप प्रभाव होता. उदाहरणच द्यायची तर त्यांच्या शाळेतील जेवणाची पद्धत, फिरायला जाण्याची कल्पना किंवा जेवताना म्हणायच्या गाण्याची रो 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 यो बोट या इंग्रजी गाण्यावरून घेतलेली चाल अशी कितीतरी देता येतील. मुख्याध्यापकांचा उजवा हात सर्वसाधारण शाळांमध्ये उपमुख्याध्यापकांसच म्हणतात. ते होते श्री मारुयामा. कितीतरी बाबींमध्ये ते मुख्याध्यापकांपेक्षा अगदी वेगळे होते. मारुयामा याचा अर्थ गोल टेकडी. त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांचं डोकं अगदी गोल आणि तुळतुळीत होतं. कानांच्या जवळ मात्र थोडेसे पांढरे केस होते. ते गोल चष्मा घालायचे आणि कोबायाशींपेक्षा त्यांचे गालही छान लाल होते. ते मुख्याध्यापकांपेक्षाही नुसते दिसायलाच वेगळे होते असं नाही, तर ते त्यांच्या धीरगंभीर आणि भावपूर्ण आवाजात पारंपरिक चीनी कविताही म्हणायचे. 14 डिसेंबरच्या सकाळी जेव्हा सगळे सभागृहात जमले तेव्हा त्यांनी सांगितलं, 50 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी 47 रोनिनांनी म्हणजेच सामुराई योद्ध्यांनी शत्रूंविरुद्ध इतिहास प्रसिद्ध सूड उगवला होता. सेंगाकुजीच्या देवळात जाऊन आपण आज त्यांच्या समाधीला वंदन करूया. तुमच्या पालकांना या कार्यक्रमाची सूचना आधीच दिली आहे. मुख्याध्यापकांनी विरोध केला नाही. त्यांच्या मनात काय होतं कुणास ठाऊक, पण ज्या अर्थी त्यांनी विरोध केला नाही त्या अर्थी त्यांची संमती असणार. निघण्यापूर्वी मारुयामांनी मुलांना ती 47 योद्ध्यांची प्रसिद्ध गोष्ट सांगितली. त्या शूर आणि स्वामिनिष्ठ सैनिकांनी त्यांच्या मृत नेत्यांच्या असानोच्या खुनाचा बदला घेण्यासाठी जवळजवळ 2 वर्ष तयारी केली होती. या 47 सैनिकांबरोबरच एक व्यापारी होता, राईहाई अमानोया. त्यानेच सारी शस्त्र पुरवली होती आणि शोगुनच्या सरदारांनी जेव्हा त्याला पकडलं तेव्हा ह्या धाडसी व्यापारानं एकही शब्द उच्चारायला साफ नकार दिला. मुलांना गोष्टीतलं काही फारसं समजलं नाही, पण एक दिवस अभ्यासाला सुट्टी आणि कुहोंबुत्सूच्या देवळापेक्षाही लांब फिरायला जायचं, सहलीला गेल्यासारखं एकत्र जेवायचं ही कल्पनाच त्यांना खुश करायला पुरेशी होती. मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकांचा निरोप घेऊन सर्व 50 मुलं मारुयामांबरोबर निघाली. मुलं आपापसात नुकत्याच ऐकलेल्या गोष्टीबद्दल बोलत होती. पकडलं गेल्यावर राईहाई अमानोया कसा बोलला असेल याची कल्पना करत होती. मी राईहाई अमानोया, तुम्हाला काहीही सांगणार नाही, तो म्हणाला असेल. सेंगाकुजी 7 किलोमीटर दूर होतं, पण रस्त्यात फारशी वाहनं नव्हती. डिसेंबर महिना असल्यानं आकाश निरभ्र होतं आणि मी राईहाई अमानोया असं म्हणत जाताना रस्ता काही फार लांब वाटत नव्हता. सेंगाकुजीला पोचल्यावर मारुयामांनी प्रत्येकाला एक उदबत्ती आणि काही फुलं दिली. देऊळ कुहोंबुत्सूच्या देवळापेक्षा लहान होतं, पण तिथे ओळीने बऱ्याच समाध्या होत्या. ही जागा पवित्र आहे ह्या विचारानं आणि 47 रोनिनांच्या स्मृतीनं तोत्तोचान भारावून गेली होती. समाधीवर उदबत्ती लावून आणि फुलं वाहून तिनं मारुयामांसारखाच नमस्कार केला. सगळं वातावरण विलक्षण भारावलेलं आणि निःशब्द होतं. इतकी शांतता तोमोयच्या मुलांच्या सवयीची नव्हती. प्रत्येक समाधीपुढे लावलेल्या उदबत्तीमधून धुराची वलय निर्माण होत होती. त्यानंतर प्रत्येक वेळी उदबत्तीचा वास आला की मुलांना मारुयामांची आणि राईहाई अमानोयाची आठवण यायची आणि शिवाय तो सुगंध त्यांना शांततेचा सुगंध वाटायचा. मुलांना 47 रोनिनांबद्दल फारशी माहिती नसेलही, पण मारुयामा ज्या भक्तिभावानं त्यांच्याबद्दल बोलत होते त्यामुळे मुलांना मारुयामाबद्दल कोबायाशी इतकाच
पण वेगळ्या प्रकारचा आदर वाटायला लागला होता. तोत्तोचानला त्यांच्या स्थूल शरीराशी विसंगत असलेले जाड चष्म्यामागून बघणारे छोटे छोटे डोळे खूप आवडायचे. मासाओचान. तोत्तोचानच्या स्टेशनला जाण्या येण्याच्या रस्त्यावर एक कोरियन लोकांची वस्ती होती. हे निर्वासित कोरियन तंबूमध्ये राहायचे. अर्थातच ते कोरियन आहेत हे तिला माहीत नव्हतं. तिला फक्त एकच गोष्ट माहीत होती. त्या वस्तीमध्ये एक बाई होती. ती मधोमध भांग पाडायची आणि मानेवर सैलसर अंबाडा घालायची. थोडीशी स्थूल असलेली ही बाई पायात रबरी बूट घालायची. तिचे ते बूट पुढच्या बाजूला टोकदार झालेले बोटीच्या आकाराचे होते. लांब स्कर्ट आणि छोटासा ब्लाऊज असा तिचा वेश असायचा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती सतत तिच्या मुलाला हाका मारत इकडे तिकडे फिरताना दिसायची. मासाओचान, मासाओचान. तिची ती उंच पट्टीतली आर्त हाक ऐकून तोत्तोचानला खूप उदास वाटायचं. त्यांची ती वस्ती ओईमाचीच्या रुळांना लागूनच असलेल्या रस्त्यावर होती. तोत्तोचानला मासाओचान चांगलाच माहीत होता. तो तिच्यापेक्षा थोडा मोठा होता आणि बहुतेक दुसरीत शिकत असावा. अर्थात तो कुठल्या शाळेत होता हे तिला ठाऊक नव्हतं. त्याचे केस खूप विस्कटलेले असायचे आणि बरोबर एक कुत्रं असायचं. एक दिवस तोत्तोचान घरी निघाली होती तेव्हा तो त्यांच्या वस्तीजवळ कमरेवर हात ठेवून एखाद्या गुंडासारखा उभा होता. कोरियन! तो तोत्तोचानच्या अंगावर जोरात ओरडला. त्याच्या आवाजात भयानक तिरस्कार होता. तोत्तोचान तर घाबरूनच गेली. तिनं तर त्याचं काहीच वाकडं केलं नव्हतं. इतकंच काय, पण ती त्याच्याशी कधी एक अक्षरही बोलली नव्हती. त्यामुळे त्याचं ते ओरडणं ऐकून तिला धक्काच बसला. घरी गेल्यावर तिनं आईला सगळं सांगितलं. आई, मासाओचान मला कोरियन म्हणाला. आईनं पटकन तिच्या तोंडावर हात ठेवला. तोत्तोचाननं आईकडे बघितलं. आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तोत्तोचानला जाणवलं हे काहीतरी खूपच वाईट असलं पाहिजे. आई आपले डोळे पुसतच राहिली. नाही, तिचं नाकही लाल लाल झालं होतं. बिचारा, ती म्हणाली. लोक त्याला इतक्यांदा कोरियन कोरियन म्हणत असणार की तो चिडून असं म्हटलं असणार. किती दुष्ट असतात लोक. डोळे पुसत पुसत आईनं तोत्तोचानला जवळ घेतलं आणि समजावणीच्या सुरात ती म्हणाली, तू जपानी आहेस आणि मासाओचान कोरिया नावाच्या देशामधून आलाय. पण जशी तू तसाच तोही छोटाच. राणी, एक लक्षात ठेव, माणसा माणसात कधीच फरक करू नये. असं कधीच मनात आणू नकोस की हा माणूस जपानी किंवा तो कोरियन. सगळ्यांशीच चांगलं वागावं. केवळ कोरियन आहेत म्हणून ती माणसं वाईट आहेत असं समजणं चांगलं नाही. हे सगळं समजणं तोत्तोचानच्या वयाला तरी फार अवघड होतं. पण तिला एक गोष्ट नक्की समजली होती. मासाओचान तिच्यासारखाच छोटासा आणि चांगला मुलगा होता. पण लोक मात्र निष्कारण त्याच्याशी वाईट वागायचे. म्हणूनच त्याची आई सारखी त्याला शोधत असायची, कारण तिला त्याची काळजी वाटत असणार. दुसऱ्या दिवशी त्यांच्या तंबूजवळून जाताना तिला त्याच्या आईची हाक ऐकू आली. तेव्हा तिनं ठरवलं की तो दिसला आणि तो कोरियन म्हणून ओरडला तरी त्याला म्हणायचं, अरे, आपण सगळे लहान आहोत, आपण सगळे सारखेच आहोत, आणि त्याच्याशी मैत्री करून घ्यायची. मासाओचानच्या आईच्या आवाजात एक विशिष्ट कंप असायचा. खूप त्रासलेला आणि काळजीनं भरलेला वाटायचा तो आवाज. हाका मारून संपल्यावर सुद्धा कितीतरी वेळ तो आवाज हवेत घुमायचा आणि आगगाडी आली की कधीतरी तिच्या आवाजात विरून जायचा. मासाओचान,
एकदा जरी ती काळजीनं भरलेली करुण हाक ऐकली तरी ती विसरणं कधीच शक्य नसे. वेण्या. त्यावेळेपर्यंत तोत्तोचानच्या 2 महत्त्वाकांक्षा होत्या. एक म्हणजे ॲथलेटिक्सच्या खेळाडूंसारखी पॅन्ट घालायची आणि दुसरी म्हणजे वेण्या घालायची. गाडीत दिसणाऱ्या वरच्या वर्गातल्या मुलींचे लांब लांब शेपटे पाहून तिनं ठरवलं होतं की आपणही अशाच वेण्या घालायच्या. तिच्या वर्गातल्या इतर मुलींचे केस छोटे होते आणि त्या नुसताच भांग पाडायच्या. पण तोत्तोचानचे केस थोडे लांब होते. ती 2 भाग करून रिबीनी बांधत असे. आईला तसंच आवडायचं आणि तोत्तोचानलाही केस अजून थोडे लांब व्हायला हवे होते, कारण तिला वेण्या घालायच्या होत्या. शेवटी एक दिवस तिनं हट्टानं आईकडून 2 वेण्या घालून घेतल्या. त्यांना रबरं लावली आणि वर रिबिनीचं छोटंसं फूल. तिला कसं मोठं झाल्यासारखं वाटत होतं. तिनं आरशात पाहिलं तेव्हा तिला जाणवलं की इतर मुलींपेक्षा तिच्या वेण्या अगदीच बारीक दिसत होत्या आणि वेणीची शेपटे वाटण्यापेक्षा शेपट्या वाटत होत्या. पण ती धावतच रॉकीकडे गेली आणि 2ही वेण्या त्याच्यासमोर तिनं अभिमानानं धरल्या. रॉकीनं डोळे मिचकावून तिच्याकडे बघितलं. ए, तुला पण वेण्या घालता आल्या असत्या तर काय मज्जा आली असती ना, ती म्हणाली. गाडीत चढल्यावर ती प्रयत्नपूर्वक डोकं स्थिर ठेवत होती. नाहीतर वेण्या सुटल्या असत्या ना. गाडीत कोणीतरी पाहिलं आणि म्हटलं, काय छान वेण्या घातल्यात, तर किती मजा येईल असं तिला वाटत होतं. पण कोणीच तसं म्हटलं नाही. पण मात्र तिच्या वर्गातल्या मिओचान, साक्कोचान आणि काही ओकाओकी म्हणाल्या, अय्या, काय मस्त शेपट्या आल्या आहेत. तिला खूपच आनंद झाला. मुलांना मात्र काही विशेष वाटलं नव्हतं. पण डबाखाण्याच्या सुट्टीनंतर अचानकच तिच्या वर्गातला ओई म्हणाला, अरेच्चा, तोत्तोचाननं आज केसांचं काहीतरी वेगळंच केलेलं दिसतंय. वाह, मुलांच्याही लक्षात आलं. तोत्तोचान जास्तच खुश झाली. त्याला वेण्या म्हणतात, तिनं गर्वानं सांगितलं. ते ऐकून तो जवळ आला. म्हणाला, बघू बघू. अरे वा, जरा एक झोका घेऊन बघतो. आणि बघता बघता त्यानं तोत्तोचानच्या वेण्यांना लोंबकाळायला सुरुवात केली. वाह वाह, अगदी आगगाडीतले हात धरायचे पट्टे असतात तसं वाटतं, तो म्हणाला. पण एवढ्यानंही संपलं नाही. ओई तोत्तोचानपेक्षा दुप्पट जाड होता. तिच्या वेण्यांना तो आगगाडीतले पट्टे म्हणाला याचं वाईट तिला वाटत होतंच, पण त्यानं चक्क रस्सी खेच खेळताना दोरी खेचतात तशा तिच्या वेण्या जोड लगा के हई हो म्हणत खेचायला सुरुवात केली. तेव्हा मात्र ती रडायला लागली. तोत्तोचानच्या दृष्टीनं वेण्या म्हणजे मोठ्या मुलीचं प्रतीक होतं. तिला वाटत होतं की वेण्यांमुळे सगळे तिच्याशी आदरानं बोलतील. रडत रडतच ती मुख्याध्यापकांच्या खोलीकडे गेली. तिचा आवाज ऐकून ते बाहेर आले. खाली वाकून त्यांनी विचारलं, काय झालं? वेण्या नीट आहेत याची खात्री करून घेत ती म्हणाली, ओईनं माझ्या वेण्या ओढल्या आणि जोर लगा के हई हो असं म्हणाला. मुख्याध्यापकांनी तिच्या वेण्यांकडे बघितलं. चेहरा रडका दिसत असला तरी वेण्या मात्र हसत होत्या. ते खाली बसले. तिला जवळ बसवून घेतलं आणि दात पडलेले असूनही छानसं हसून म्हणाले, वेडे, रडतेस कशाला? तुझ्या वेण्या किती छान दिसतायत बघ तरी. तुम्हाला आवडल्या? त्यांच्याकडे बघत तिनं विचारलं. फारच, ते म्हणाले. तोत्तोचानचं रडणं एकदम थांबलं. ती उठली. आता ओईनं काहीही केलं तरी मी रडणार नाही, ती म्हणाली. मुख्याध्यापक पुन्हा एकदा हसले. तोत्तोचानच्याही चेहऱ्यावर हसू फुललं.
आता तिचा चेहरा आणि वेण्या सारख्याच हसऱ्या दिसत होत्या. ती वर्गात परत आली. खेळता खेळता ती जवळजवळ सगळं विसरलीच होती. तेवढ्यात ओई आला. डोकं खाजवत मान खाली घालून म्हणाला, चुकलं माझं. मला मुख्याध्यापक रागावले. ते म्हणाले की मुलींशी चांगलं वागावं, त्यांची काळजी घ्यावी. तोत्तोचानला आश्चर्य वाटलं, कारण मुलींशी चांगलं वागावं असं आजवर तिच्या ऐकिवात नव्हतं. मुलांना नेहमीच मुलींपेक्षा जास्त महत्त्व दिलं जायचं. ज्यांच्या घरात मुलं आणि मुली असायच्या तिथं जेवतानासुद्धा मुलांना आधी वाढलं जायचं. आणि मुली काही बोलल्या तर घरातली माणसं म्हणायची, लहान मुलींनी छान दिसावं, बोलू नये. आणि असं असताना मुख्याध्यापक म्हणाले होते की मुलींशी चांगलं वागावं. हे काहीतरी विचित्रच होतं. मग तिला वाटलं, किती छान, आपल्याशी मुलं चांगली वागणार. ओईला तर धक्काच बसला, कारण मुलींशी चांगलं आणि आदरानं वागायला कुणीच सांगितलं नव्हतं. आणि मुख्य म्हणजे मुख्याध्यापकांकडून रागावून घेण्याची ती पहिली आणि शेवटची वेळ होती. तो दिवस ओई कधीच विसरला नाही. धन्यवाद. नवीन वर्षाच्या सुट्ट्या जवळ येत होत्या. उन्हाळ्याच्या सुट्टीसारखी यावेळी मुलं शाळेत एकत्र आली नाहीत. त्यांनी त्यांचा पूर्ण वेळ आपल्या कुटुंबियांसोबत घालवला. मी नवीन वर्षाची सुट्टी आपल्या आजोबांसह क्युशूला घालवणार आहे, मी गीता सगळ्यांना सांगत होता. आणि ताईचान, ज्याला विज्ञानाचे प्रयोग आवडत होते, तो म्हणायचा, मी आपल्या मोठ्या भावासोबत भौतिकशास्त्राची प्रयोगशाळा बघायला जाईन. आणि चालता चालता पुन्हा भेटू असा निरोप देत असताना देखील मुले एक दुसऱ्याला आपले बेत सांगत होती. तोत्तोचान आपल्या आईवडिलांबरोबर स्कीइंगसाठी गेली. वडिलांच्याच वाद्यवृंदातील दिग्दर्शक व चेलो वाजवणाऱ्या मित्राचं, हायदो सायतोचं शिधाच्या डोंगरावर एक छानसं घर होतं. ते प्रत्येक हिवाळा त्याच्यासोबत त्याच ठिकाणी घालवत. तोत्तोचान खूप छोटी असल्यापासूनच स्कीइंग शिकत होती. स्टेशनपासून स्कीइंग करायच्या जागेपर्यंत घोड्यांनी खेचलेल्या स्लेज गाडीवर बसून जावं लागत होतं. तिथे चोहोबाजूंनी पसरलेलं शुभ्र बर्फ असायचं आणि सारे डोंगर दऱ्या बर्फानं आच्छादलेले असत. मध्येच कुठे कुठे सुक्या लाकडाची खुंट दिसायची, इतकंच. ज्या लोकांना राहण्यासाठी सायतोसारखं घर नव्हतं त्यांच्यासाठी तिथे एक जपानी सराय बनवले होते. एक पाश्चिमात्य प्रकारचं हॉटेलसुद्धा तिथे होतं. खूप विदेशी लोक तिथे यायचे. पण हे वर्ष तोत्तोचानसाठी काही वेगळं असंच वर्ष होतं. आता ती प्राथमिक शाळेच्या पहिल्या इयत्तेत शिकत होती आणि इथं ती थोडीफार इंग्रजी देखील शिकली होती. वडिलांनी तर तिला धन्यवाद म्हणायला शिकवलं होतं. प्रत्येक विदेशी माणूस जो तोत्तोचानला स्कीइंगच्या पोशाखात पाही जरूर काहीतरी म्हणे. बहुधा ते सांगत असतील, किती गोड मुलगी आहे, किंवा अशीच दुसरी काहीतरी स्तुती. तोत्तोचानला हे सारं काही कळत नव्हतं आणि त्यांना काय उत्तर द्यावं तेही तिला माहीत नव्हतं. पण आता ती त्यांना आपलं डोकं हलवून उत्तर देई, धन्यवाद. ह्यावर ती विदेशी माणसं तिला हसत, आपसात अजून काही बोलत. कधीकधी एखादी स्त्री खाली वाकून तिच्या गालावर आपले गाल घासायची किंवा एखादा पुरुष खांद्याला पकडून तिला जवळ घ्यायचा. तोत्तोचानला मग खूप बरं वाटायचं. केवळ धन्यवाद शब्द उच्चारल्यानंतर किती लोकांशी मैत्री होऊ शकते याचं तिला राहून राहून आश्चर्य वाटत असे. एक दिवस एक तरुण समोर आला. त्याने खुणेने काही विचारलं की तुला माझ्या स्कीच्या पुढे बसून घसरायला आवडेल का? असंच तो काहीतरी विचारू पाहतोय असं तोत्तोचानला वाटलं. वडिलांना तिनं तसं सुचवताच त्यांनी तिला तात्काळ होकार दिला.
तोत्तोचानने उत्तरादाखल धन्यवाद म्हटले. तेव्हा त्या तरुणाने आपले दोन्ही पाय आखडून घेतले आणि तोत्तोचानला स्कीच्या पुढे बसवलं. नंतर ते सगळ्यात लांब आणि सोप्या उतारावरून खाली घसरू लागले. असं वाटत होतं की ते वाऱ्याहून वेगात जात होते. वेगामुळे कानातून शिळा ऐकू येऊ लागल्या. आपण पुढे ढकलले जाऊ नये म्हणून तोत्तोचानने दोन्ही हातांनी आपले गुडघे जोरात जखडून ठेवले होते. तिला भीतीही खूप वाटत होती आणि मजाही खूप येत होती. शेवटी ते खाली आल्यावर थांबले तसं जवळ उभ्या असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. स्कीवरून उतरून तोत्तोचानने खाली वाकून अभिवादन स्वीकारलं आणि त्यांना धन्यवाद देखील दिले. त्यावर सगळ्यांनी अजून जोरात टाळ्या वाजवल्या. त्या तरुणाचं नाव श्नायडर होतं हे तर तोत्तोचानला खूप उशिरा कळलं. तो विश्वविद्यालयाचा प्रसिद्ध स्कीयर होता आणि नेहमी चांदीच्या बनवलेल्या स्की काठ्या वापरायचा. त्या दिवशी तिला सर्वात आवडलेली गोष्ट दुसरीच होती. जेव्हा ते उतार उतरून खाली आले आणि लोक त्यांचं टाळ्यांनी स्वागत करत होते तेव्हा तो वाकून तिच्याजवळ बसला. त्याने तोत्तोचानचा हात आपल्या हातात घेऊन तिला धन्यवाद सांगितलं. जणू काही तोत्तोचान कोणी खास व्यक्ती आहे असंच ते दृश्य होतं. त्याने तोत्तोचानला छोटी मुलगी मानलं नव्हतं. त्याचं वागणं असं होतं जणू तोत्तोचान कोणी प्रौढ स्त्री आहे. जेव्हा तो खाली वाकला होता तेव्हाच तोत्तोचानला त्याची अदबशीर सभ्यता जाणवली होती. त्या क्षणी त्यांच्या मागे दूरवर कुठंही न संपणारे बर्फाचे दऱ्या डोंगर पसरलेले होते. ग्रंथालयाचा डबा. मुलं दिवाळी सुट्टीनंतर परत आली तेव्हा त्यांना नवाच शोध लागला आणि त्या शोधाचं स्वागतही त्यांनी मोठ्या उत्साहानं केलं. वर्गाच्या डब्यांच्या रांगेसमोर नवा डबा उभा होता. मुलांच्या गैरहजेरीमध्ये तो डबा म्हणजे ग्रंथालय झालं होतं. शाळेचा रखवालदार रेओचान मुलांना त्याच्याविषयी खूपच प्रेम होतं. त्यानं सुट्टीत खूप मेहनत करून नव्या ग्रंथालयात अनेक कपाटं व्यवस्थित मांडली होती आणि ती कपाटं अनेक तऱ्हेच्या रंगीबेरंगी पुस्तकांनी भरली होती. ग्रंथालयात टेबलं खुर्च्याही मांडल्या होत्या. तिथं बसून कोणतंही पुस्तक वाचण्याची परवानगी होती. हे तुमचं ग्रंथालय, मुख्याध्यापक म्हणाले. कोणतंही पुस्तक कोणीही वाचलं तरी चालेल. हे पुस्तक मला मिळेल की नाही वगैरे भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही. तुम्हाला हवं तेव्हा इथं येऊन तुम्ही पुस्तक वाचू शकाल आणि हवं तर घरीही नेऊ शकाल. पुस्तक पूर्ण वाचून झालं की परत आणून द्या आणि जर तुमच्या घरी कुठली पुस्तकं असतील जी इतरांनी पण वाचावी असं तुम्हाला वाटत असेल तर ती तुम्ही इथं आणून देऊ शकता. पण जितकं जास्त जमेल तितकं वाचा. आज आपण पहिला तास ग्रंथालयाचा तास करूया, मुलं एका सुरात ओरडली. तुमची तशी इच्छा असेल तर काहीच हरकत नाही, मुख्याध्यापक हसत म्हणाले. तोमोएमधले सगळे 50च्या 50 विद्यार्थी ग्रंथालयात शिरले. त्यांनी हवी ती पुस्तकं घेऊन वाचायला सुरुवात केली. अर्थात फक्त निम्म्याच मुलांना बसायला जागा होती. आता मात्र तो डबा खरोखरच गर्दी झालेल्या आगगाडीच्या डब्यासारखा दिसत होता. ज्याला जिथं जागा मिळेल तिथं तो बसला होता आणि ज्यांना जागा नव्हती ते उभं राहून वाचत होते. ते दृश्य एकंदर गमतीशीर दिसत होतं. मुलांचा आनंद तर गगनात मावत नव्हता. तोत्तोचानला अजून खूप छान वाचता येत नव्हतं म्हणून तिनं एक चित्रांचं पुस्तक निवडलं. प्रत्येकाजवळ पुस्तक आल्यावर काही क्षण डबा शांत झाला, पण काही क्षणच. तऱ्हेच्या आवाजांनी डबा काही वेळातच भरून गेला. काही जण मोठ्यानं वाचत होते, काही न समजलेल्या शब्दांचे अर्थ इतरांना विचारत होते. मुलांच्या हसण्यानं ग्रंथालय भरून गेलं होतं. एक मुलगा गाणारी चित्र
नावाचं पुस्तक पाहत होता आणि त्यातली गाणी वाचत एक चित्र काढत होता. एक गोल एक टिंब, एक गोल एक टिंब, 2 रेषा आडव्या त्यावर 2 उभ्या, अजून एक गोल आणि एक टिंब, 3 केस 3 केस 3 केस. अरे वा, चुटकी सरशी झाली की जाडीबाई, का हो? अरे वा, या शब्दापाशी तोंडाचा गोल पूर्ण करायचा होता आणि चुटकी सरशी झाली की जाडीबाई, का हो म्हणताना 3 अर्धगोल पूर्ण करायचे होते. सगळ्या रेषा बरोबर आल्या तर जाड जपानी बाईचा जुन्या पद्धतीची केशरचना केलेला चेहरा तयार होत असे. तोमोएमध्ये प्रत्येकाला हव्या त्या पद्धतीनं अभ्यास करायची मुभा होती, पण त्यामुळेच इतरांनी काहीही केलं तरी आपली एकाग्रता न ढळू देण्याचं शिक्षण त्यांना दिलं गेलं होतं. म्हणून तो मुलगा गात असूनही सगळे आपापली पुस्तकं वाचत होते. सकाळच्या उन्हात आनंदानं पुस्तक वाचणाऱ्या मुलांना पाहून मुख्याध्यापकांच्या चेहऱ्यावर खूप समाधान होतं. मुलांनी तो अख्खा दिवस ग्रंथालयात घालवला. अनेकदा जेव्हा पावसामुळं मुलं मैदानात खेळू शकत नसत, तेव्हा ग्रंथालय ही त्यांची आवडती जागा होऊन बसली. मला वाटतं ग्रंथालयाजवळ एक स्वच्छतागृह बांधून घ्यावं, मुख्याध्यापक म्हणाले. कारण मुलं पुस्तकामध्ये इतकी गढून जायची की शेवटच्या क्षणापर्यंत ती पुस्तकच वाचत राहायची आणि अगदी घाई लागली की एकमेकांना धक्के मारत धावत सुटायची.